आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातली यादी वाचून दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वरळीत 19,333 मतांमध्ये गडबड झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय। आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहूया एक रिपोर्ट। आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत। वरळी मतदारसंघाची यादी वाचून दाखवत आदित्य ठाकरेंनी मोठे आरोप केले आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वरळीत 19,333 मतांची गडबड झाल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला। लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते। तेच विधानसभेमध्ये किती झाले? 2,63,352। साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे। ही वाढ आपण समजू शकतो। आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत। कोण आहेत हे डिलीटेड मतदार? हे वाढलेले मतदार कोण आहेत हे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत। लोकसभा निवडणुकीवेळी मृत असलेल्या नरहरी कुलकर्णी या व्यक्तीने विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय। विधानसभेचं मतदान झाल्यानंतरही नरहरी कुलकर्णींचं मतदान डिलीट केल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय। लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती। का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं। हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये। जी व्यक्ती आता नाहीये तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे। नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे, इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे। मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे। वरळी मतदारसंघात 502 मतदारांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या नावात तफावत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। आता पहा तुम्ही, विठ्ठल झाड, विठ्ठल रामचंद्र झाड, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत। राजा कुप्पूर स्वामी, राजी कुप्पूर स्वामी एकच आहे। सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे। जेव्हा यादी आपण पाहतो असे आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये 502 मतदार सापडलेले आहेत। त्यांचं नाव काय? गिरीश गजानन म्हात्रे। वडील कोण आहेत? भांजी पटेल। बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये। असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत। वरळीतल्या मतदार यादीत 643 मतदारांचं लिंग बदलल्याचाही दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। मतदार यादीतल्या काही जणांचे फोटो ओळखता येत नसल्याचंही आदित्य ठाकरेंनी दाखवलं। वरळीतल्या एका छोट्या घरात 38 लोकांच्या मतदानाची नोंद असल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केले, पुलिंगचं स्त्रीलिंग केले। गौरी गगन गुप्ता, परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत, लिंग पुरुष। इथे तेजश्री दिलीप हडकर, लिंग पुरुष। असे 643 मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत। फोटोचा प्रॉब्लेम हे किती याद्यांमध्ये आहे, किती लोकांच्या मतदान कार्डवर आहे हे अजून आपण पकडू शकत नाही। त्याला आपल्याला यादी वाचनच करायला लागतं आणि म्हणून इथे आपला आकडा कुठचा आलेला नाहीये। हे फोटोज इथे भुरकट केले नाहीयेत, हे असेच फोटो आहेत। आता मला तुम्ही सांगा, जर तुम्ही पोलिंग एजंट म्हणून बसला असाल आणि हे कार्ड तुमच्या समोर आलं, कोण आहे त्या भूमिका पाटकर नावाच्या, काय पाहणार आहे तुम्ही याच्यात? हे तर एवढं युनिक आहे, इथे तर 3 भाषांमध्ये लिहिलंय। ही भाषा इंग्लिश आणि मराठी, एका कार्डवर 3 भाषा आहेत। पण ही भाषा कशी येऊ शकते? आणि ही जी गडबड आहे ही देखील तुम्ही पकडली पाहिजे। ही देखील निवडणूक आयोगाने सुधारणा करणं गरजेची आहे। हा व्हिडिओ प्ले करतो, बघा, व्हिडिओ बघा। ठीक आहे, व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी? किती लोक राहू शकतात त्याच्यात? 2, 4, कोंबून 5, 38 लोक दाखवलेत या घरामध्ये। आणि ते 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही। आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो, एक सुद्धा ते आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही। वरळी मतदारसंघावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या या आरोपांवरून निवडणूक आयोग काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.